आता मी काही दिवसात ह्या व्हिडिओ अपलोड करणार आहे की बॉडी केअरिंग हेल्थची काळजी कशी घेतली जाईल याचे जास्त आता माझ्या व्हिडिओ अपलोड होते. शेंगा आहेत तुमच्याकडे काय बोलतात माहिती नाही, पण आमच्याकडे वारवा बोलतात. बिया लावले ना तर ते पौष्टिकही होते आणि त्याला चवी येईल, कारण की ह्याला जो पाणी असतो ना, केलीच्या झाडामध्ये पाणी असतो. हाय गाईज, गुड मॉर्निंग. थंडीचाही टाईम आहे आणि फिवरचाही टाईम आहे. कोणाला सर्दी होते, कोणाला खोकला होते. मला तर 3 का 4 दिवस कम्प्लिटली टायफॉईड तर आहेच. टायफॉईड म्हणजे मला पहिलाही टायफॉईड झालेला होता. त्यावेळी माझी हेअर आहेत नाही हे पूर्ण लॉस झाले. ते तेव्हापासूनच ही गॅप पडलेली आहे नाही ते हे केसात, तेव्हापासूनच माझी गॅप पडलेली आहे. आता माझा घसाही बसला आहे, कफ झालेला आहे, खोकलाही झालेला आहे आणि सर्दी झालेली आहे. तापही 2 दिवस ताप आहे आणि काही दिवस आता किती दिवस हा ताप राहते माहिती नाही आहे. मी ॲक्च्युलीमध्ये ना त्या दिवशी बाहेर गेले होते, तिकडचं पाणी पिला म्हणून माझा गला खराब होऊन असं ताप भरलं माहिती नाही आहे. पण या सर्दीच्या टाईममध्ये जास्त बाहेरचंही खाऊ नये, कारण की कुठून इन्फेक्शन होईल माहिती नाही होणार. या सर्दीच्या टाईममध्ये जर कोणत्याही गोष्टीचा क्रेविंग केली ना, म्हणजे क्रेविंग म्हणजे कोणती गोष्ट खाल्ली ना तरी कुठून कोणत्या गोष्टीचा इन्फेक्शन होईल माहिती नाही आहे. जर कोणी जास्त ॲलर्जीवाला असेल तर समथिंग तरी समजून जायचं की या माणसाला काही ना काही या थंडीच्या टाईममध्ये काही ना काही. मला सहजासहजी कधी ताप नाही, कधी आजारी नाही पडत, मी कधीच नाही. मी कधी हे म्हणते की मी आजारी पडू दे, पण मी आजारी कधीच पडत नाही. बट असं जर अति झालं ना काहीतरी, आता त्या दिवशी मी पाणी पिला होता, तर पाण्यामध्ये माझी बॉटल होती पर्पल कलरची, त्याच्यामुळे मला पाण्याचं काही कळलं नाही. मी बिस्लरी घेतली होती, ती संपली होती, पण बाहेरला मला जाता येत नव्हतं पाणी आणायला. पण त्यामध्ये ना पाण्यामध्ये मी नंतर बघितलं खूप कचरा होता, खूप घाण होती. घाण म्हणजे खूप नव्हती, पाणी म्हणजे गढूळ होता, म्हणजे खराब होता. जसं आपण फिल्टर न करता पाणी पितो ना त्याप्रमाणे पाणी होता. त्याच्यामुळे मी ते पाणी पिला आणि तेव्हापासून आजारी पडले. आणि नंतर आता काल मी गेले चेक करायला तर टायफॉईड सांगितलं. आय डोंट नो, पण मला पहिल्यांदा झालेला होता टायफॉईड. त्यावेळी मी समथिंग मला वाटते 14 दिवस आजारी होते आणि एवढा डोका भयानक दुखला. आत्ताही मी त्या दिवशीही सांगितलं की तोंडाला चव नाही आहे माझ्या, आणि माझी चव पूर्ण गेलेली आहे, काही समजत नाही. आंबट खायची वाटते आणि आंबट खाल्ला तरी पण अशी म्हणजे चव नाही वाटत. आंबट गोड तिखट हे सगळं खाते तरी पण नाही. आता तर बिलकुलही नाही. आता तर मी एवढे आजारी पडले ना की थंडी, आणि थंडी खूप पडते. तुमच्याकडे थंडी आहे की नाही ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि तुमच्या बॉडीची आणि तुमचीही केअर करा, आणि स्वतःची केअर स्वतःने केली पाहिजे. नाहीतर दुसऱ्याला काही समजत नाही, ज्याची फिलिंग ज्याला समजते त्यालाच ती फिलिंग, नाहीतर काही नाही. म्हणून स्वतःच्या बॉडीची काळजी घ्या. आणि आत्ताचा टाईम आहे हा इन्फेक्शनचा टाईम जास्त आहे, म्हणजे थंडीचा टाईम बोलला की इन्फेक्शन जास्त येते, कारण की वातावरण थंड असते. आता मी काही दिवसात ह्या व्हिडिओ अपलोड करणार आहे की बॉडी केअरिंग हेल्थची काळजी कशी घेतली जाईल याचे जास्त आता माझ्या व्हिडिओ अपलोड होत जातील, कारण का माझ्याच हेल्थची जास्त काळजी घेतली जाते. आणि तुमच्या लाईफमध्ये कोणत्या गोष्टीचं डिस्टर्ब, कोणत्या एक्सप्लोर ते करणार आहे. बट लाईक शेअर सबस्क्राईबही करायला विसरू नका त्या टाईममध्ये. जर आवडलं तर लाईक करा, जर वाटलं तर कमेंट्स करा, आणि लाईक शेअर सबस्क्राईबही करायला विसरू नका. त्या साईडला हे पिंक कलरचे गुलाब आहेत आणि तेही लाल कलरची जास्वंदी येते. एक नॉर्मल आपला गणपतीला आपण जसं वाहतो ना तो येतोय, आणि या प्रकारे एक असा डबल डेकरवालाही जास्वंदी आहे. हा डबल डेकरवाला जास्वंदी आहे आणि सिंगल वाला पण जास्वंदी आहे. 2 प्रकारे येतात त्या जास्वंदी. आणि हा पिंक कलरचा आहे, तीही जास्वंद आहे. डबल डेकरवाली 2-3 प्रकारच्या जास्वंदी येतात. आणि तिकडे आहे ना त्याच्या मागे व्हाईट जास्वंद आहे. आणि हा इथे लिंबाचा झाड आहे, त्याला लिंबच नाही येत. का येत नाही तेच नाही माहिती, कळतच नाही का ह्याला लिंब येत नाही ते. इकडे हा आहे डबल डेकरवाला जास्वंदी आणि पिंक कलरचा हा गुलाब. आणि ह्याला ना
पाखरं येतात त्याच्यामुळे आम्ही जास्त यूज नाही करत देवाला, नाहीतर देवाला यूज करतो. आणि तिथे शेंगा दिसतात ना, हे बघा इथे शेंगा दिसतात ना, हे कोणत्या शेंगा आहेत माहिती आहे? ती अपराजितेची फुलं बोलतात ना, ब्ल्यू कलरची. आता ब्ल्यू कलरची फुलं नाही आहे, त्याला पाणी द्यायला पाहिजे त्या झाडाला, त्यावेळी ती फुलं येतील. आणि हा इथे फूल दिसतोय ना, हा रानटी गुलाब आहे. ह्याचंच मी गुलाबजल नाही तर गुलकंद बनवत असते या फुलाचं. लाल डेंटलवाला कागदा असतो ना, तो आहे हा. आणि याला आता फुलं लागतील ना तर 20-20 गजरे एका दिवसाला होतील, एवढी फुलं लागतील. आणि हा इथे मोगरा आहे, त्याला मोगऱ्याला काय अजून मोगरं नाही आलेली. डबल डेकरवाला म्हणजे मोठा फूल असतो ना, तो फूल आहे इथे मोगरा. आणि तो आहे व्हाईट जास्वंदी, काय ते बोलतात ना, तो आहे. इथे किती प्रकारच्या जास्वंदी आहेत माहिती आहे? असे स्मेलवाल्या 5 प्रकारच्या आहेत. एक मोगरा आहे, एक डबल टिबल डेकरवाला मोगरा आहे, आणि तो एक आहे. आणि सिंगलवाला एक मोगरा आहे, तो नाही आहे. आणि हा एक मोगरा कोणता आहे, ह्याला काय बोलतात माहिती नाही आहे. हा इथे कागरा आहे. कागऱ्याला ना कागरे भरपूर लागतात. आणि इथे डबल डेकरवाला जो मोगरा आहे ना, त्याला कमी लागतात फुलं. म्हणजे ती आली ना तर एवढा भाग, म्हणजे असं पूर्ण स्मेल एवढा येतो ना त्या डबल डेकरच्या मोगऱ्याला. म्हणजे एक एवढूसा आहे आणि एक एवढा मोठा असं होते. खूप भारी भारी फुलं आहेत इथेशी, एकाच जागेवर लावलेले आहेत हे. म्हणजे हा आहे बांध आहे, कांडा आहे, त्या कांड्यावर लावलेले आहेत. आणि इथे पाण्याचा सोर्सेस भरपूर असते. हा पाईप आहे ना, हा पाईप वरती असतो, आता खाली घेतला असं. आता जो मी ही कांद्याची पात लागलेली नाही, ही पात काय करणार आहे माहिती आहे? कांद्याची पात काढून घेणार आहे आणि थोडी वाफवून घेणार आहे. नंतर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन. आणि ही स्टोर करून ठेवणार आहे, खूप दिवस राहील अशी. म्हणजे कधी जर पाहिजे असेल कांद्याची पात तर कशामध्येही सर्व करून मिक्स करू शकतो. तुम्हाला दाखवेन. मी काय कांदा खात नाही घरामध्ये, माझी फक्त आईच खाते कांदा, त्याच्यामुळे मी नंतर तुम्हाला दाखवेन ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी. ही बघा एवढं कांद्याची पात लागलेली आहे. एक कांदा लावला ना तर एवढी पात होते तयार. इकडे पण आहेत, इकडे पण आहेत, इकडे पण आहेत, हे इकडे पण आहेत, इकडे पण आहेत. याप्रमाणे मी कांदा लावून घेतला. आता ह्याला मूल मारलेलं आहे म्हणून नाही तर दाखवलं असता. पण मी कांदे खराब झालेले असतील ना ते मी या पद्धतीत बाहेर आणून मातीमध्ये ठेवत असते. मग त्याला हा थोडा पाणी भेटला ना, थोडा पाणी, बेसिंगचा पाणी आहे इथे. बेसिंगचा पाणी इथे आला ना की नंतर काय होते माहिती आहे? ह्याला मूल मारून आता कांद्याची पात छान झालेली आहे. कशामध्येही सर्व करू शकते कांद्याची पात. आणि हे ऊसाची झाड आहेत. ऊस घरात आणले होते ना आईने, ते ऊस इथेच लावून घेतले मी थोडे. हे किती 5 आहेत ऊसाचे. आता त्याला साईडून एक अजून हे झाले, दुसरे ऊस आलेले आहेत. पाणी लागतोय, पाणी पण जास्त नाही लागत ऊसांना कमी पाणी लागतं. आणि जिथे दुसरी गोष्ट मी काय केलेली आहे माहिती आहे? हा केलीचा झाड मी तोडला होता ना, त्याच्यामधून आहे ना माझं सुरी एकदम धारवाली नव्हती, त्याच्यामुळे हे अर्धवट राहिले. पण मी कोथिंबीर जी तिकडे लावलेली होती ना, हीच कोथिंबीर मी याच्यामध्येही टोचून घेतलेली आहे. तर ह्याला बघ किती कोथिंबीर लागलेली आहे. जे आपण कोथिंबीर विकत बाहेरून आणतो ना त्यावेळी त्याच्यासोबत मुलाही असतोय. मग मी काय केलं, मुला काढून घेतला आणि कोथिंबीर काढून घेतलेली आहे ना, स्वच्छ करून घरामध्ये ठेवले. आणि तोच मुला मी इथे टोचून घेतला आहे. आता हा मुला ना ह्याच्यामध्ये मूल मारलेलं आहे याच्यामध्ये आतमध्ये, नाहीतर निघला असता. आता ह्याला पाणी न दिल्यामुळे हे असं मरगुळल्यासारखं झालं. पाणी देते मग अजून टवटवीत होईल. पण आता ऊन असल्यामुळे पाणी आता नाही देणार आहे, संध्याकाळी देईन. आता राहू दे काय असेल तर नॉर्मली. नंतर मग पाणी गरम झाल्यानंतर मग अजून त्यांचा मुलाही मरतो. भरपूर कोथिंबीर, एक वेळेला मी कोथिंबीर पूर्ण काढून घेतले. आता ही बघा इथे पण ही कोथिंबीर आहे ना, ही पण काढून थोडी घेईन. एकदा मी कोथिंबीर तरी एवढी गड्डी काढून घेतली होती मी. ह्या पद्धतीने मी कोथिंबीर लावले. ह्याच्यामध्ये नंतर मी माती टाकणार आहे. आणि ह्याचं ना काय होतं माहिती आहे, खत तयारी होतो आहे, त्याच्यामुळे मी असं केलं आहे. छान आहे ना.
कोथिंबीर तर कोथिंबीर लागली, याच्यामध्ये कोणत्याही बिया लावल्या ना तर ते पौष्टिकही होतील आणि त्याला चवी येईल. कारण की ह्याला जो पाणी असतो ना, केलीच्या झाडामध्ये पाणी असतो, तुमच्याकडे जर केलीचं झाड असेल ना तर तुम्ही या पद्धतीत लावून बघा. कोणताही प्लांट मोठा होईल आणि काही जास्त करायला लागत नाही. मी या झाडांकडे ना, या कोथिंबीरकडे जास्त बघतही नाही, तरी कोथिंबीर खूप सारी येते. तरी किती आहेत कोथिंबीर माहिती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 कोथिंबीर लावल्यात. तरी पण त्या कोथिंबीरीला खूप सारी कोथिंबीर लागली होती. आत्ता ही कोथिंबीर काढली होती, परत मग ही कोथिंबीर आली. त्यात माहिती आहे 12ही महिन्याचे आंबे असल्यामुळे हे बघा, आंब्यांना मोहर पण लागले आणि आंबे पण लागलेत. आता कधी येतील काय माहिती. मला वाटते ह्याला ना फवारणी करायला पाहिजे. हे बघा किती आंबे लागलेत, हिरवे हिरवे दिसतात ना, हे आंबे लागलेले आहेत. इकडे पण लागलेत भरपूर. हा झाडच पूर्ण भरलेला आंबे. तुम्हाला दाखवते हा शेंग. मी आता मला मिळाली की वरती आहे ती शेंग, बट वारव्याची तुम्हाला वेल दाखवते. हे बघा, इथे ही वारव्याची वेल आहे. हे बघा, ये ना, ही वारव्याची वेल आहे. ही वरती गेलेली आहे. वरती जाऊन नंतर ते शेंगा लागतात. ह्याप्रमाणे शेंगा आहेत ना, ह्या वारव्याच्या शेंगा आहेत. वारवा बोलतात ह्याला आमच्याकडे. तुमच्याकडे काय बोलतात माहिती नाही. ह्याच्यामध्ये ना असे मोठे मोठे बिया असतात आणि हे उकडून जास्त खाल्ले जातात. उकडून खाल्ल्यानंतर चवीला छान लागतात. नाहीतर भाजीमध्येही आपण भाजी याची बनवू शकतो, नाहीतर उकडून जास्त खाल्ली जाते. वाल आणि हा शेंगा. वाल पण ह्याच पद्धतीचे असतात, पण वाल छोटे असतात. आणि हे वारवे आहेत. हे वारवे आहेत, जास्त नाही लागलेले आहेत अजून. आत्ताशी सीझन आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये डिसेंबरमध्ये लागतातच शेंगा, अजून लागलेल्या नाही आहेत. हे वारव्याच्या शेंगा आहेत. तुमच्याकडे काय बोलतात माहिती नाही, पण आमच्याकडे वारवा बोलतात. वारव्याला आत्ताशी फुलं लागलेली आहेत आणि काही काही ठिकाणी कुठल्या कुठल्या झाडाला लागलेले आहेत वारवे आणि ह्याला फुलं लागलेले आहेत. हे बघा.